मित्रहो, आज आपण अपारंपरिक अभ्यासक्रम किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी वाट असलेले वेगळ्या पठडीतील कोर्सेस, चौकटी पलीकडचे कोर्सेस किंवा अभ्यासक्रम काही कंपन्या आणि काही संस्था चालवतात, याविषयी आपण थोडीफार माहिती घेणार आहोत. आता अशा पद्धतीचे कोणते अभ्यासक्रम आहेत आणि ते कुठे कुठे चालवतात याची काही उदाहरणं मी तुम्हाला देत आहे. हा काही पेड व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे त्या कंपनीची नावं मी फक्त माहितीसाठी घेत आहोत. समाज माध्यमावर मिळालेली माहिती, संकलित माहिती मी आपणासमोर मांडत आहे. यामध्ये एक कंपनी आहे पुणेरी पॅटर्न, जी कॉर्पोरेट कंपनीसाठी किंवा आय टी कंपनीसाठी स्किल्स डेव्हलप करते आणि विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळावी अशा पद्धतीने जी काही आवश्यक स्किल्स आहेत ती डेव्हलप करून त्यांना कॉर्पोरेट रेडी बनवते. अशी ही कंपनी पुण्यामध्ये आहे आणि तीच कंपनी मला एका जाहिरातीत पाहायला मिळालं की तीच कंपनी आता लवकरच कोल्हापूरमध्येही शाखा उघडत आहे. कदाचित त्यांची ती कोल्हापूरमधली पहिली शाखा असेल किंवा पुणे व्यतिरिक्त इतर ठिकाणची ही पहिली शाखा असेल. अशाच पद्धतीची कंपनी आहे द बाप कंपनी. खूप नाव आहे या कंपनीचं. या कंपनीचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत आणि ही कंपनी अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यामधील एका खेडेगावात चालते. या कंपनीमध्ये BCA कोर्ससाठी ॲडमिशन दिलं जातं आणि इतर 10वी पास किंवा 12वी पास विद्यार्थ्यांनासुद्धा ॲप्रोप्रिएट ट्रेनिंग देऊन आय टीसाठी रेडी केलं जातं. यांचा उद्देश असा दिसतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट आय टी इंडस्ट्रीचा दरवाजा उघडून देणं आणि आय टीबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं हा साधारणपणे तो प्रयोग दिसतो आणि त्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेत आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत, जसे की जर्नलिझमचा डिप्लोमा कोर्स असेल किंवा अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचा डिप्लोमा कोर्स असेल. या व्यतिरिक्त काम करणाऱ्या लोकांच्यासाठी किंवा वर्किंग प्रोफेशनलसाठी जे 10वी झालेले आहेत किंवा ITI झालेले आहेत अशा लोकांना डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा सिव्हिल असे टेक्निकल कोर्सेससुद्धा इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये चालवले जातात. हे डिस्टन्स लर्निंगचे प्रोग्राम आहेत. लक्षात असू द्या, या युनिव्हर्सिटीद्वारे कोणतेही BTech BEचे प्रोग्राम्स राबवले जात नाहीत ऑनलाईन किंवा डिस्टन्स लर्निंगमध्ये. काही अशा म्हणजे खोट्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. त्यामुळं नीट माहिती घेऊन इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात पात्र मुलं, जी 10वी किंवा 12वी नंतर किंवा ITI नंतर कारखान्यांच्यामध्ये नोकरी करत आहेत. अशाच विद्यार्थ्यांसाठी वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम हा राबवला जातो. यावर्षी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीने 15 जुलैपर्यंत ॲप्लिकेशन्ससाठी अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. 15 जुलैपर्यंत आपण ॲडमिशन घेऊ शकता. वेगवेगळे अनेक कोर्सेस, म्हणजे ढीगभर कोर्सेस असं म्हणू शकतो आपण. अनेक कोर्सेस या संस्थेद्वारे उपलब्ध आहेत आणि त्याची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर घ्यावी. अनेक बनावटी वेबसाईट्ससुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळं काळजीपूर्वक माहिती घ्यावी. धन्यवाद.